पण येते त्या बटरफ्लायला पकडते आणि घेऊन चालला जाते आणि तिले बढिया बिचारा एक नंबर त्याची भाजी बनवते, मसाला टाकते, अथर्व मसाला, सुरुची मसाला मस्त बनवते ना मग खाते. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर DY सर. वेलकम टू अवर चॅनल. मित्रांनो, आपण क्लास 9 ची सायन्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला स्टडी ऑफ साऊंड 12th वाला चॅप्टर जो आहे तो आपला स्टार्ट आहे. सो बघूया त्याच्यातले काही नेक्स्ट कॉन्सेप्ट. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इको वगैरे सारखी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बघितलो होतो. आता इको नंतरचा असा एक इकोचा भाऊ आहे, तो म्हणजे रिव्हर्बरेशन. जसा इकोचा कॉन्सेप्ट होता, साऊंड कोणत्या तरी याला ऑब्जेक्टला कोलाइड होते आणि तो आपल्यापर्यंत वापस येते, तसा सेम कॉन्सेप्ट आहे इकोचा. परंतु इथं इकोमध्ये कसा होता, एक साऊंड येत आहे आणि थोड्या वेळानं दुसरा साऊंड येत होता. म्हणजे आता जवळून गेला, जवळच्या या गोष्टीला आदळला न वापस आला, दूरच्या गोष्टीला आदळला न वापस आला, असे 2-3 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साऊंड येत होते. त्याला म्हणत होतो आपण इको. पण आपला रिव्हर्बरेशन मध्ये काय राहील, एकच साऊंड जो आहे तो पटपट पटपट आदळून जो राहील तो एका वेळेसच आपल्या कानामध्ये येईल ना, आपल्याला काहीच ऐकू नाही येईल. आपण बघितलो होतो का आपल्याला एक साऊंड जो आहे तो 0.1 सेकंडसाठी आपल्या ब्रेन मध्ये राहायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला क्लिअरली आवाज येते. बघा मग आता रिव्हर्बरेशन. आता समजा का आपण एक एक्झाम्पल द्वारे याला समजून घेऊ. एक ऑडिटोरियम आहे. या ऑडिटोरियम मध्ये एक पिंटू नावाचा पोरगा आहे. तो गाणं म्हणायला आलाय. 26 जानेवारीचा कार्यक्रम होता आणि आता हा पिंटू जो आहे हा गाणं म्हणत आहे. आता पिंटूची मैत्रीण होती पिंटी. पिंटी जी आहे ते मस्त खुश झाली का आमचा पिंटू जो आहे तो गाणं म्हणताय. आता पिंटी म्हणताय का गाणं म्हणायला पाहिजे. पिंटू गाणं म्हणायला चालू केला. जसा पिंटू गाणं म्हणायला चालू केला, असा सरळ सरळ तिच्या कानामध्ये एक आवाज गेला. ते म्हणे, वाह पिंटू, तू का गाणं म्हणतेस रे. पण बिलकुल काही सेकंड नंतरच त्या पिंटीले इकडून तिकडून इकडून तिकडून असा बोतच जोरात असा घेंगारल्यासारखा आवाज येत होता. एकही तिला क्लिअर आवाज नाही येत होता. काऊन असा होता, हा वाला जो साऊंड आहे, व्हाईट वाली जी रेस दिसत आहे, हा आहे आपला डायरेक्ट साऊंड. आणि हे वाले जे येलो वाले आहे, हा साऊंड जो आहे इकडे गेला, पिंटीच्या कानात गेला, इकडून पिंटीच्या कानात गेला, इकडून असा रिफ्लेक्ट होऊन त्या पिंटीच्या कानात गेला. म्हणजे तिला एकही आवाज जो आहे तो बरोबर येत नाही, एका वेळेस खूप सारा आवाज येत आहे. हा जो आपला साऊंड आहे याला म्हणतो आपण डायरेक्ट साऊंड, आणि हा वाला जो साऊंड आहे याला म्हणतो आपण रिफ्लेक्टेड साऊंड. आता डायरेक्ट साऊंड, रिफ्लेक्टेड साऊंड दोन्ही एका वेळी गेले, दोन्ही नाही तर 7-8 वेगळ्या वेगळ्या एकाच वेळी गेलं तर तिला काहीच आवाज नाही येत आहे. आणि या रिपिटेशन ऑफ साऊंडलेस म्हणतो आपण रिव्हर्बरेशन. का म्हणतो आपण याला रिव्हर्बरेशन. पहा मग आता, साऊंड वेव्ह गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द वॉल्स अँड रूफ ऑफ द रूम मल्टिपल टाइम्स. रूफ किंवा वॉल पासून साऊंड जो आहे तो मल्टिपल टाइम, एक वेळ नाही मल्टिपल टाइम, खूप थोड्या टाइम मुळे काय होतं, तो रिफ्लेक्ट होते. दिस कॉज सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट ओनली वन्स. याच्यामुळे एक आवाज जो आहे तो एका वेळेस नाही येत, बट कंटिन्युअसली तो असा घेंगारल्यासारखा आवाज, गूंज रही है म्हणतो पहा आपण, तशासारखा तो आवाज येत राहते. दिस इज कॉल्ड रिव्हर्बरेशन. आणि यालाच काय म्हणतो आपण, रिव्हर्बरेशन. रिव्हर्बरेशनची डेफिनेशन जी आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. साऊंड वेव्ह गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम वॉल्स अँड रूफ ऑफ द रूम मल्टिपल टाइम. साऊंड वेव्ह जो आहे तो वॉल आणि रूफ मध्ये काय होत आहे, मल्टिपल टाइम त्याचा रिफ्लेक्शन होत आहे. धिस कॉज, याच्यामुळे काय होत आहे, सिंगल साऊंड टू बी हर्ड नॉट ओनली वन्स. सिंगल साऊंड जो आहे तो एकच वेळ आपल्याला ऐकून येत आहे, बट मल्टिपल टाइम. आणि तो बी कसा होता, मल्टिपल टाइम किंवा कंटिन्युअसली तो आपल्याला ऐकू येत आहे. या सगळ्या कॉन्सेप्टलेच म्हणतो आपण रिव्हर्बरेशन. का म्हणतो याला आपण, रिव्हर्बरेशन. क्लिअर आहे रिव्हर्बरेशन. याच्यानंतर तसाच जर समजा का इथं आता एखादा ऑडिटोरियम आहे, ऑडिटोरियम मध्ये पाहत असाल तुम्ही, हा जो आहे पुन्हा पिंटू जो आहे तो मोठ्या ऑडिटोरियम मध्ये गाणं म्हणायला आलाय. इथून जो आहे साऊंड इकडून तिकडून याला रिफ्लेक्ट होईल, याला रिफ्लेक्ट होईल, इकडून तिकडून त्याच्यापर्यंत तो साऊंड पोहोचेल. रिफ्लेक्टेड साऊंड, ऍक्च्युअल साऊंड दोन्ही त्याच्यामुळे पोहोचत आहे. इट प्रोड्यूस बॅड क्वालिटी ऑफ साऊंड. आणि याच्यामुळे काय होते, साऊंडची क्वालिटी जी आहे ती एकदम बॅड होते आणि आपल्याला ते ऐकूच नाही येत. त्यानंतर आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट असा टॉपिक शिकायचा आहे. आपल्या फ्रिक्वेन्सी, साऊंडची जी फ्रिक्वेन्सी राहते, त्या फ्रिक्वेन्सीच्या साऊंडवरून साऊंडचे 3 टाईप पडले आहे. आता ते 3 टाईप कोणते आहे ते आपण एक एक डिटेलमध्ये शिकू. सगळ्यात पहिला टाईप आहे पहा, फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड आणि टाईप ऑफ साऊंड. समजा का फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स, HZ म्हणजे काय होते, हर्ट्स. फ्रिक्वेन्सी समजा का 20 हर्ट्स पेक्षा कमी असेल तर अशा वाल्या साऊंडला म्हणतो आपण इन्फ्रा साऊंड. कोणता म्हणतो याला आपण, इन्फ्रा साऊंड. इन्फ्रा किंवा यालाच म्हणू शकतो आपण इन्फ्रासॉनिक साऊंड.
याला म्हणतो आपण इन्फ्रासॉनिक साऊंड. लक्षात राहील. इन्फ्रासॉनिक साऊंडची डेफिनेशन कशी म्हणाल? अ साऊंड विच हॅव फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स. याची डेफिनेशन समजा लिहायला आपल्याला लावले तर आपण कसं लिहू शकतो? बघा आता मी इथं तुम्हाला डेफिनेशन लिहून दाखवतो. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड लेस दॅन 20 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी कशी राहील? लेस दॅन 20 हर्ट्स. इट इज कॉल्ड, आणि या साऊंडलाच कोणता म्हणतो आपण? इन्फ्रासाऊंड, किंवा यालाच म्हणू शकतो आपण इन्फ्रासॉनिक साऊंड. इन्फ्रासॉनिक म्हणा किंवा इन्फ्रा म्हणा, दोन्ही गोष्टी एकच राहील. फ्रिक्वेन्सी कशी राहते फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला, की पॉइंट जो आहे तो आहे लेस दॅन 20 हर्ट्स, आणि त्या साऊंडला म्हणतो आपण इन्फ्रासाऊंड किंवा इन्फ्रासॉनिक साऊंड. लक्षात राहिली एवढी गोष्ट. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा साऊंड राहते जो आपण ऐकू शकतो. आता हा इन्फ्रासाऊंड जो आहे तो आपण ऐकू शकत नाही. मग आता इन्फ्रासाऊंड आपण ऐकू शकत नाही तर आपण याला कुठं अनुभवू शकतो, म्हणजे कुठं राहते हा ते जर माहित करायचं असेल तर तो घडी आपली राहते. घडीचा जो पेंडुलम आहे हा समजा का हालत आहे आता, तर या पेंडुलमच्या व्हायब्रेशन मध्ये एक साऊंड राहते, आणि तो जो साऊंड राहते तो साऊंड राहते इन्फ्रासाऊंड. पेंडुलम हालताना आपल्याला कोणताच आवाज नाही येत. काऊन आवाज नाही येत? कारण की त्याची फ्रिक्वेन्सी जी राहते कशी राहते ते लेस दॅन 20 हर्ट्स. कशी फ्रिक्वेन्सी राहते? लेस दॅन 20 हर्ट्स. हा आवाज आपण ऐकू शकत नाही, लेस दॅन 20 हर्ट्स वाला. आणि हा कुठे राहते? पेंडुलम मध्ये, पेंडुलम ऑफ वॉच. त्यानंतर नेक्स्ट टाईपचा साऊंड आहे आपण जो आपण जनरली म्हणजे रेग्युलरली आपण ऐकतच राहतो. त्याची फ्रिक्वेन्सी राहते 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. 20 हर्ट्स पासून 20,000 हर्ट्स पर्यंतचा जो साऊंड राहते तो आपण ऐकू शकतो, आणि त्या साऊंडला म्हणतो आपण सॉनिक साऊंड, किंवा त्यालाच आपल्या बुक मध्ये दिलं आहे नाव ऑडिबल साऊंड. कोणतं नाव दिलं आहे त्याला आपल्या बुक मध्ये? ऑडिबल साऊंड. याला म्हणतो आपण ऑडिबल साऊंड. लक्षात ठेवा, जो साऊंड आपण ऐकू शकतो, साऊंड बिटवीन 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. याची डेफिनेशन कशी मग लिहू शकतो आपण? साऊंड विच हॅव फ्रिक्वेन्सी बिटवीन 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. इट इज कॉल्ड, या साऊंडला कोणता म्हणतो आपण? ऑडिबल साऊंड. ऑडिबल साऊंड. आपला ह्युमनचा जो इयर आहे तो हाच वाला साऊंड आपण ऐकू शकतो. त्याची फ्रिक्वेन्सी कुठून कुठपर्यंत राहते? तर 20 हर्ट्स पासून तर 20,000 हर्ट्स पर्यंत. कुठून कुठपर्यंत राहते? 20 हर्ट्स पासून तर 20,000 हर्ट्स पर्यंत. अशा वाल्या साऊंडला म्हणतो आपण कोणता साऊंड? आपला ऑडिबल साऊंड. लक्षात राहील. ऑडिबल साऊंडला दुसरा नाव कोणता आहे? याला म्हणतो आपण सॉनिक साऊंड. कोणता म्हणतो याला आपण? सॉनिक साऊंड. बघा मग आता यालाच आपण म्हणू शकतो सॉनिक साऊंड किंवा ऑडिबल साऊंड. आता रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी विच ह्युमन कॅन हिअर. आपण जे आहे ते हाच वाला साऊंड जो आहे तो ऐकू शकतो. आता आपण जे जनरली बोलतो, मी जे बोलत आहोत ते तुम्हाला ऐकू येत आहे, तर मी किती फ्रिक्वेन्सी मध्ये बोलत असेल तर मी बोलत आहो 20 टू 20,000 हर्ट्स पर्यंत. त्याच्या वर नाही बोलत आहो, 20,000च्या वर बी नाही बोलत आहो मी, आणि 20 हर्ट्स पेक्षा कमी बी नाही बोलत आहो. बरोबर कुठेतरी 10,000 15,000 हर्ट्स मध्ये मी बोलत आहो. यालाच म्हणतो आपण ऑडिबल साऊंड. त्यानंतर तिसऱ्या टाईपचा साऊंड आहे, हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, मोर दॅन 20,000 हर्ट्स. आता ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी मोर दॅन 20,000 हर्ट्स राहते त्या साऊंडला म्हणतो आपण अल्ट्रासॉनिक साऊंड. कोणता साऊंड म्हणतो त्याला आपण? अल्ट्रासॉनिक साऊंड. मग याची डेफिनेशन कशी म्हणू शकतो आपण? साऊंड विच हॅव फ्रिक्वेन्सी greater than 20,000 hertz. It is called
कोणता साऊंड? अल्ट्रासाऊंड, किंवा यालाच म्हणतो आपण अल्ट्रासॉनिक साऊंड. एक तर अल्ट्रासाऊंड म्हणा किंवा अल्ट्रासॉनिक साऊंड. लेस दॅन 20 हर्ट्स म्हणजे इन्फ्रासाऊंड. बिटवीन 10 to 20,000 म्हणजे कोणता? ऑडिबल. सॉनिक म्हणा किंवा यालाच कोणता म्हणू शकतो आपण? ऑडिबल. आणि मोर दॅन 20,000 किंवा ग्रेटर दॅन 20,000 म्हणजे कोणता साऊंड आपला? अल्ट्रासॉनिक साऊंड. लक्षात राहील एवढ्या गोष्टी. आता आपण जे आहे ते 20 to 20,000 पर्यंतच ऐकू शकतो. मग हा वाला जो आहे 20,000 पेक्षा जास्त, मग हा कोण ऐकू शकतात? हा जो आहे डॉग्स, त्यानंतर माऊस, त्यानंतर बॅट्स आणि डॉल्फिन. हे जे एनिमल आहे, हे जे आहे 20,000 पेक्षा जास्त हर्ट्स वाले बी साऊंड ऐकू शकतात. म्हणजे अल्ट्रासाऊंड ऐकायची कॅपॅसिटी यांच्या या प्राण्यांमध्ये आहे, आपल्यामध्ये नाही आहे. आणि एक गोष्ट अजून, जो लहान मुलगा राहते 5 वर्षापेक्षा कमी वाला, तो जो आहे तो हा साऊंड जो आहे तो 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त ऐकू शकते. तो लहान मुलगा जर असेल एखादा, तर तो 25,000 हर्ट्स पर्यंत साऊंड तो ऐकू शकते, लहान मुलगा 5 वर्षाचा आधीचा. आणि हा डॉग वगैरे जे आहे ते बी हे जे आहे ऐकू शकते. आता हा अल्ट्रासाऊंड येते कुठून किंवा इन्फ्रासाऊंड येते कुठून आणि याचे युजेस वगैरे काय ते आपण डिटेलमध्ये पाहू. अजून एक गोष्ट, हा जो इन्फ्रासाऊंड आहे याची फ्रिक्वेन्सी किती राहते? लेस दॅन 20 हर्ट्स. आता हा वाला जो साऊंड आहे हा बी हे जे डॉग्स वगैरे जे आहे ते ऐकू शकतात. आता हा जो इन्फ्रासाऊंड आहे याच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पण अर्थक्विक येते, भूकंप येते, तेव्हा हा इन्फ्रासाऊंड भूकंप याच्या, आता भूकंप कसा येते, समजा का हे अर्थ असेल, अर्थ मध्ये याच्यात एरियामध्ये भूकंप येतात, तर इथं एक त्याचा इपी सेंटर राहते. म्हणजे इथून जो आहे या सेंटर पासून इथून कुठून तरी असा एवढ्या भागामध्ये भूकंप येणार आहे. आता भूकंप याच्या 15-20 मिनिटा पहिले किंवा अर्ध्या तासा पहिले एक असा व्हायब्रेशन जनरेट होते अर्थ मधून. आणि ते व्हायब्रेशन जे राहते ते लेस दॅन 20 हर्ट्सची राहते. कशी राहते ते? लेस दॅन 20 हर्ट्सची. मग आपण जे आहे नॉर्मल ह्युमन आहोत, आपण ते ऐकू शकत नाही. पण हे जे डॉग्स वगैरे आहे, हे जे आहे ते लेस दॅन 20 हर्ट्स वाला साऊंड ऐकू शकते. मग आता समजा का यांना माहित झाला, तर हे का करते? आपल्याला सतर्क करते. कंटिन्युअसली 10-15 मिनिट जे आहे सगळेच्या सगळेच जे डॉग्स आहेत ते भुकायला लागते, सगळे कुत्रे भुकायला लागते, मस्त जोरात जोरात भुकतील, काही ना काहीतरी आपल्या माणसाला इशारा देतील का अरे चला लवकर इथं भूकंप येणार आहे, तुम्ही इथं नको राहा, तुम्ही राहिला तर तुम्ही मरून जाल, असा काहीतरी तुम्हाला ते संदेश देते. पण आपण जो आहे त्यांचा संदेश ऐकू शकत नाही. आणि ते का करते? मग भूकंप याच्या 5-10 मिनिटा पहिले त्याला माहित होऊन जाते का हे काय आता माझी ऐकत नाही, आम्ही आपला चाललो. म्हणून भूकंप जेव्हा येते हे डॉग्स वगैरे जे आहेत सगळ्यात कमी मरते. एखादाच राहील तो तिथं राहून जाईल, नाही तर सगळे त्या गावाच्या बाहेर चालले जाते. म्हणजे जेवढ्या एरियात भूकंप येणार नाही आहे तेवढ्या एरियामध्ये ते चालत जाते बरोबर. आता मग कधी बी कुत्रा भुकला तर भूकंपच येणार नको म्हणा, नाही तर मग कधी बी थोडंसं काहीतरी दुसरा एखादा कुत्र्याला दुसरा कुत्रा भुकला दिसला तरी तो भुकायला लागेल आणि तुम्ही म्हणाल का भूकंपच येणार आहे, भूकंपच येणार, चला घर सोडून दुसरीकडे चले जाऊ. असं वगैरे होणार नाही बरं. आता जो आहे अल्ट्रासॉनिक साऊंड जो आहे तो जनरेट कोण करते? आता हा जो दिसताय चमगादर, याला आपण वटवागळू म्हणतो, याला आपण इंग्लिशमध्ये बॅट म्हणतो, हा जो आहे हा अल्ट्रासॉनिक साऊंड क्रिएट करते. आता पहा, तुम्हाला माहित आहे का हा जो आहे बॅट, याची जो विजन आहे, हा बघा बॅट, इथं आता एक चमगादर येईल, आला बघा इथं चमगादर. हा जो बॅट आहे याची विजन जो आहे याचा दिसते बहुत कमी दिसते. तुम्ही कधी जर पाहिले असाल याला तर हा रात्रीच उडत दिसते, दिवसा कधीच नाही दिसत. असा काऊन होते? पहा मग आता त्याच्या मागचा रिझन, त्याची विजन तशीच आहे, त्याला रात्री बी बरोबर नाही दिसत ना दिवसा बी बरोबर नाही दिसत. कोणी कोणी म्हणते काय रात्री बरोबर दिसते म्हणून हा रात्री उडते, तसा वगैरे काही नाही. रिझन काय? तो डोळ्यानं बहुत कमी पाहते, तर मग तो उडते वगैरे कसा? पहा मग आता एखादा तुमच्या क्लासरूम मध्ये समजा का हा चमगादर आला, ठीक आहे. आता हा का करते? स्वतः जो आहे त्याच्याकडे एक असा काहीतरी आतमध्ये एक ऑर्गन असेल, त्या ऑर्गन मधून का करते? हा अल्ट्रासॉनिक साऊंड सोडते. पहा मग आता हा अल्ट्रासॉनिक साऊंड सोडला, अल्ट्रासॉनिक साऊंड जो आहे तो या ब्लॅकबोर्डला आदळला. अल्ट्रासॉनिक साऊंड काय झाला? या ब्लॅकबोर्डला आदळला आणि त्याच्यापर्यंत अजून वापस आला. हा जो अल्ट्रासॉनिक साऊंड आहे पटकन आदळला ना पटकन वापस आला, म्हणजे त्याला समजून जाईल याच्यामध्ये हा जो डिस्टन्स आहे लेस टाइम लागला, म्हणजे कमी टाइम लागला, म्हणजे डिस्टन्स बी कसं असेल? लेस असेल, म्हणजे कमी डिस्टन्स आहे. म्हणजे हा का करेल? थोडासा इकडून हा उडून जाईल, सरकून जाईल. आता हा इथं आला, इथून का करेल? हा अजून एक वेळा का करेल? आपले अल्ट्रासॉनिक साऊंड सोडल. आता जेव्हा हा
अल्ट्रासॉनिक साऊंड सोडला, या खिडकीला आदळून वापस येतपर्यंत याला जास्त टाइम लागला. जाऊन वापस येतपर्यंत साऊंडले का लागला, जास्त टाइम लागला. मग त्याला समजून जाईल का इथं डिस्टन्स मोर होता, तर मग टाइम मोर लागला म्हणजे डिस्टन्स बी कसा होता, इथं मोर होता. म्हणजे जास्त टाइम लागला म्हणजे डिस्टन्स बी कसा असेल, इथं जास्त असेल. म्हणून हा थोडासा जास्त डिस्टन्स उडते आणि हा का करते, असा पलटून जाते. आता हा कधीच जो आहे त्या भिंतीला वगैरे आदळत नाही. असं समजा येईल तर इथून असा पटकन पलटून जाते. कंटिन्युअसली हा साऊंड सोडत राहते. आता हा कंटिन्युअसली असं साऊंड सोडत आहे तर त्याला कंटिन्युअसली जो आहे डिस्टन्सचा एक अंदाज येत राहते. हा इथून जो आहे इथपर्यंत सोडला, इथून पटकन आला, मग हा का करेल, पटकन सरकून जाईल. असं समजा का तुमच्यापर्यंत आला, हा समजा का एक चमगादर आहे, हा असा 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 आला तुमच्यापर्यंत, हा इथून का होऊन जाईल, असं सरकून जाईल. म्हणजे हा पटकन का होईल, तो अल्ट्रासॉनिक साऊंड सोडत जात आहे. अल्ट्रासॉनिक साऊंड का करताय, रिसिव्ह करत जात आहे. इकडून तिथपर्यंत पाठवला त्याला जास्त टाइम लागला, असा आला. थोडासा कमी टाइम लागला म्हणजे समजून गेला का मी जवळ येतो कोणत्या तरी ऑब्स्टॅकलच्या. अजून जवळ आला, त्याला समजला का अजून अजून जवळ आला, आता समजला का आता जर मी थोडासा बी समोर जाईल तर मी याला आदळणार असं, मग हा का करला, असा पलटून जाईल. अशा प्रकारे जो आहे बॅट उडते. आता हा एक तुम्हाला प्रश्न असेल का, तुम्ही म्हणाल का सर हा रात्रच काऊन उडते, दिवसा काऊन नाही उडत? याचा मागचा रिझन काय, दिवसा जो आहे गाड्यांचा साऊंड, बाकी डॉगचा साऊंड, कॅटचा साऊंड, आपल्या ह्युमनचा साऊंड, सगळे वेगळे वेगळे साऊंड येत राहते. हा स्वतः बी साऊंड सोडत आहे, तो बी साऊंड येत आहे. मग हा जो आहे त्या साऊंड मध्ये कन्फ्यूज होऊन जाते. त्याच्यामुळे जो आहे हा दिवसा जास्त उडत नाही, रात्री जो आहे तो साऊंड बहुतच कमी राहते. रात्री जो आहे तो आपण बी ओरडत नाही, त्याच्यानंतर कोणते पक्षी वगैरे असतील ते बी ओरडत नाही, गाड्यांचा आवाज नाही, कोणताच आवाज नाही. त्याच्यामुळे हा जो आहे स्वतःचा साऊंड जो आहे तो सोडत जाईल ना, स्वतःचा साऊंड जो आहे तो कॅप्चर करत जाईल. त्याच्यामुळे याले काही त्रास नाही होत. त्याच्यामुळे हा जो आहे रात्री जास्त उडते, दिवसा उडत नाही. त्याला दिवसा कमी दिसते, रात्र असा जास्त दिसते, असा वगैरे काही नाही. आता मग हा जो चमगादर आहे, हा आपला शिकार कसा करते पहा. हा आपला चमगादर आला, हा का करताय, सगळ्या डायरेक्शन मध्ये आपला साऊंड सोडत आहे. आता समजा का हा खाते का, हा समजा का एखादा बटरफ्लायले खाताय. आता पहा इकडून बटरफ्लाय आली, बटरफ्लाय हा असा साऊंड सोडला ना, बटरफ्लायला आदळून जो आहे तो साऊंड त्याच्यापर्यंत वापस गेला. तर त्याला एक अंदाज लागून गेला का इथं जे आहे ते बटरफ्लाय आहे. त्याला सगळ्या गोष्टीचा अंदाज आहे. तो अशा प्रकारे काय साऊंड पाठवते का, तो कोणत्या शेपचा आहे, कोणता त्याचा साईज आहे, सगळा काय त्याला पूर्ण अंदाज लागून जाते. मग इथं बटरफ्लाय असं त्याला समजला, मग तो का करते, पटकन येते, त्या बटरफ्लायला पकडते आणि घेऊन चालला जाते. आणि तिला बढिया बिचारा एक नंबर त्याची भाजी बनवते, मसाला टाकते, अथर्व मसाला, सुरुची मसाला मस्त बनवते ना, मग खाते. आता हे जे अल्ट्रासॉनिक साऊंड आहे याचे युजेस कोणते कोणते आहे, तर पहा आता आपण एक एक युजेस याले पाहून घेऊ पूर्ण डिटेलमध्ये. युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड. सगळ्यात पहिला यूज जो आहे तो शिप टू शिप मध्ये याचा कम्युनिकेशन करासाठी होते. अल्ट्रासाऊंड आर यूज टू इस्टॅब्लिश शिप टू शिप कम्युनिकेशन. इकडून हा याले पाठवल, हा याले पाठवल, म्हणजे यांच्या मधातला जो कम्युनिकेशन आहे हे अल्ट्रासाऊंड न करू शकते. पहा आता इकडून हा शिप पाठवला सिग्नल आणि तो तिकडून पाठवेल. म्हणजे जो आहे त्यांना शिप किती दूर आहे ते सगळं काय त्यांना दिसून जाईल. याच्यानंतरचा टॉपिक आपण सोनार जो आहे तो शिकणार आहोत. त्या सोनार मध्ये शिप कसा पाठवते आणि कसा तो रिसीव्ह करते, त्याच्यामुळे काय होते सगळं काय आपण बघणार आहोत. त्यानंतर समजा का आपल्याला हा जो एखादा प्लास्टिकचा वगैरे सरफेस आहे, इथं समजा का होल पाडायचे आहे, तर त्याच्यासाठी बी आपण यूज करू शकतो. दे आर यूज फॉर वेल्डिंग प्लास्टिक और ड्रिलिंग होल्स इन अ ग्लास सरफेस. ग्लास किंवा प्लास्टिकचे सरफेस असेल, फायबरचे असेल, तर त्याच्यामध्ये आपण होल्स पाडण्यासाठी पण हा अल्ट्रासॉनिक साऊंडचा यूज करतो. मग आता हा यूज कसा होते, तुम्ही एवढा लिहिलं तरी सफिशियंट आहे, पण आता कसा यूज होते तर थोडंसं डिटेलमध्ये पाहू. हा जो डिव्हाइस राहते याला म्हणतो आपण ट्रान्सड्युसर. आता हा का करते, इलेक्ट्रिकल एनर्जीले अल्ट्रासॉनिक व्हायब्रेशन मध्ये कन्वर्ट करते. इकडून इलेक्ट्रिसिटी येत आहे आणि हा का करता त्याला अल्ट्रासॉनिक साऊंड मध्ये कन्वर्ट करताय. आता अल्ट्रासॉनिक साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे 20,000 टू 40,000 हर्ट्स पर्यंतची फ्रिक्वेन्सी राहते आणि त्याच्यामुळे एनर्जी जी राहते ती हाय राहते एकदम, आणि त्याच्यामुळे हीट प्रोड्यूस होते. इथं काय होईल, ते हीट प्रोड्यूस होईल, आणि जसा हीट प्रोड्यूस झाला इथं जो आहे तो होल पडून जाईल, किंवा मग आपल्याला दोन सरफेस जोडायचे तर ते बी आपण इथं जोडू शकतो. आता पहा नेक्स्ट, समजा का मिल्क आहे, मिल्कला आपण स्टेरलाइज करायला किंवा त्याच्यातले बॅक्टेरिया वगैरे मारासाठी बी अल्ट्रासॉनिक साऊंडचा यूज करू शकतो. आपल्याकडे इथं समजा एक बीकर किंवा एक भांडा आहे, त्या भांड्यामध्ये मिल्क आहे, ठीक आहे. त्या मिल्क मध्ये समजा का बहुत सारे बॅक्टेरिया वगैरे आहे, पहा आता हे असे
इकडं तिकडे फिरत आहेत. आता मी काय करतो, याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक साऊंड सोडतो. जसा मी काही वेळ अल्ट्रासॉनिक साऊंड सोडलो तसे ते पूर्ण बॅक्टेरिया पहा पूर्ण का होऊन गेले, ते गायब होऊन गेले. आता हा एक ऍडव्हान्टेज म्हणू शकतो, देर इज अ नो डिक्रीज इन द लेवल ऑफ प्रोटीन ऑर लॅक्टोज कंटेंट ऑफ द मिल्क. याच्यामुळे जो आहे प्रोटीन वगैरे काही कमी नाही होत, फक्त जे आहे ते बॅक्टेरिया जे आहे ते इथं का होऊन जाते, मरून जाते. त्यानंतर आपण जे इकोकार्डिओग्राफी, थोडासा खोकला झालाय त्याच्यामुळे आवाज थोडासा बसलाय, पण मी ट्राय करतो तुम्हाला लवकरात लवकर आपला सिलेबस कंप्लीट करून द्यायचा. इकोकार्डिओग्राफी जो आहे त्याच्यामध्ये बी आपण हा अल्ट्रासॉनिक साऊंडचा यूज करतो. द इकोकार्डिओग्राफी टेक्निक इज बेस्ड ऑन द अल्ट्रासॉनिक वेव्ह. इथं काय होईल, हा जो एक आपल्याकडे डिव्हाइस राहते तो का करेल, अल्ट्रासॉनिक साऊंड सोडेल आणि आपल्या ऑर्गन जे आहे त्या अल्ट्रासॉनिक साऊंडला का करेल, रिफ्लेक्ट करेल आणि आपली जी आहे इमेज वगैरे जे आहे ते कम्प्युटर स्क्रीनवर आपण पूर्णपणे बघू. पहा आता ट्रान्सड्युटर मधून आपण काय करतो, हाय फ्रिक्वेन्सी साऊंड म्हणजे अल्ट्रासॉनिक आपले रिफ्लेक्टेड होईल कुठून, तो इंटरनल बॉडी पार्ट मधून, आणि आपल्याला जो आहे ते इमेज जे आहे पहा आता हार्टची जी इमेज दिसत आहे, आपला हार्ट कशा कंडिशन मध्ये वगैरे आहे ते सगळं आपण इथून बघू शकतो. त्यानंतर आता समजा का कोणता एखादा कंपनीमध्ये वगैरे किंवा एखादी मशीन आहे तुमच्याकडे, त्या मशीन मध्ये आता समजा का साधा एक एक्झाम्पल घ्या. आता हा रिमोट आहे, या रिमोट मध्ये समजा का इथं पहा, या रिमोट मध्ये माझा इथं जो आहे मला हा साफ करायचा आहे, इथं माझा हात नाही पोहोचायचा, तर मी काय करीन, असा काय करतो आपण, फुकतो. फुकल्यामुळे काय होईल, तिथला जो कचरा वगैरे आहे तो निघून जाईल. माझा हात नाही पोहोचत आहे म्हणून मी फुकत आहो. तशाच प्रकारे समजा माझ्याकडे एखादा डिव्हाइस होता ज्याच्यातून अल्ट्रासॉनिक साऊंड सोडल्या जाईल, मग हात जो होल आहे तिथं मी काय करेन, हे अल्ट्रासॉनिक साऊंड सोडेल. ते हाय फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशनचे आहे, त्याच्यामुळे हा का करेल, पूर्ण जो काळी कचरा जो आहे ते का करेल, बाहेर फेकून देईल. तर मग अल्ट्रासॉनिक साऊंडचा अजून एक यूज आपण काय म्हणू शकतो, दे आर यूज टू क्लीन पार्ट लोकेटेड इन द प्लेस वेअर विच आर डिफिकल्ट टू रिच. ज्या ठिकाणी आपले हात पोहोचू शकत नाही, आपण पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी कोण पोहोचल, तो अल्ट्रासॉनिक साऊंड. दे आर यूज टू क्लीन पार्ट्स लोकेटेड इन प्लेस विच आर डिफिकल्ट टू रिच. ओके. त्यानंतर नेक्स्ट पाहू आपण, समजा का आता आपल्याकडे एखादा क्रॅक्स वगैरे असतील, एखादा कोणता गोष्ट असेल, हा रिमोट असा, याच्या आतमध्ये समजा क्रॅक आहे, क्रॅक किती आतमध्ये आहे किंवा किती जवळ आहे ते मला माहित नाही, मग मी का करीन, हा अल्ट्रासॉनिक साऊंड सोडेल. अल्ट्रासॉनिक साऊंड सोडल्याबरोबर का करेल, इथं समजा का प्लेन सरफेस आहे तर तो पटकन अल्ट्रासॉनिक वापस येईल साऊंड, पण क्रॅक असेल तर तो का होईल, आतमध्ये पर्यंत जाईल आणि थोडासा लेट येईल. मग मला समजेल का हे जे क्रॅक आहे हे कशी आहे, थोडीशी आतमध्ये खोलपर्यंत गेली आहे. क्रॅक्स अँड फ्लॉज ऑफ मेटल ब्लॉक कॅन बी ऑल्सो डिटेक्टेड. त्याला आपण शोधू शकतो का इथं क्रॅक वगैरे आहे का. एवढे जे युजेस आहे तुमचे अल्ट्रासॉनिक साऊंडचे ते आपल्याला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिले आहे. आता याच्यानंतरचे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, जसे सोनार, सोनोग्राफी आणि ह्युमन इयर. तीन जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आपले राहिले आहे, सोनार, सोनोग्राफी आणि ह्युमन इयर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ट्राय करू की सोनार आणि सोनोग्राफी दोन्ही कम्प्लीट होईल आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्युमन इयर कम्प्लीट होईल, म्हणजे 2 लेक्चरमध्ये आपला पूर्ण चॅप्टर हा खतम होऊन जाईल. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, सबस्क्राईब करा चॅनलला आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.